टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। खूप आनंदाची गोष्ट आहे की 17 फेब्रुवारी 2025ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलापूरला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता आले होते। त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता की बदलापूरसाठी मी काही कमी पडून देणार नाही। पहिल्यांदा त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये पाणी पुरवठा योजनेला मान्यता दिली 237 कोटीच्या, आणि आज निविदा प्रसिद्ध करून मेट्रो 14ला त्यांनी एक दिशा दिलेली आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो बदलापूरकरांच्या वतीनं, आणि देशाचे पंतप्रधान माननीय मोदी यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो की या मेट्रोला त्यांनी हिरवा सिग्नल दिला। खऱ्या अर्थानं 39 किलोमीटर लांबीची ही मेट्रो आहे। साधारण 15 रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहेत। 35 किलोमीटर ही साधारण वरून जाणारी रेल्वे उन्नत, आणि 5 किलोमीटर 5.5 किलोमीटर भुयारी मार्गाने जाणारे, आणि 1.25 किलोमीटर 1.5 किलोमीटर ही साधारण जमीन मार्गावरती जाणारी ही रेल्वे आहे। साधारण 5 वर्षाचा कालावधी लागणार आहे या रेल्वेला पूर्ण होण्याकरता। महत्त्वाचं म्हणजे की कुळवा बदलापूर नगरपालिकेने याला साधारण 21 हेक्टर 21.5 हेक्टरची जागा कार शेडसाठी दिलेली आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं बदलापूर ते कांजूरमार्ग असं या रेल्वेचं आता नाव होणार आहे, आणि बदलापूरकरांचा जो रेल्वेचा प्रवास आहे तो कुठेतरी सुखकर होण्यासाठी या ठिकाणी मदत होणार आहे। या ठिकाणचे आमचे मुरबाड विधानसभाचे आमदार किसन कथोरे यांनी मागच्या 7-8 महिन्यामध्ये अथक परिश्रम घेऊन ही मेट्रो 14 मंजुरी मिळालेली आहे। त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या त्यांनी मिळवून घेतलेल्या आहेत। मुख्यमंत्र्यांच्या मागे पाठपुरावा करून त्यांनी ही मेट्रो मंजूर केली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा मनापासून बदलापूरकरांच्या वतीनं आभार। आणि बदलापूरला ही मेट्रो सुरू झाल्यानंतर एक नवीन दिशा विकासाची निर्माण होईल अशी अपेक्षा आहे।